त्यांच्यामुळे त्यांनी मला त्यांचाच असोसिएट, कारण राजेश त्यांच्या तिन्ही सिनेमांना असोसिएट डिरेक्टर होता, त्यांनी मला राजेश मापुसकरकडे पाठवलं. आणि तो सिनेमा म्हणजे फरारी की सवारी. पण मनात स्वप्न बघायला काही पैसे पडत नाहीत ना, किंवा त्याला काय लागतंय. मग मी असा विचार केला की माझ्याकडे असं एक कथानक आहे की जे मला राजू हिरानीला ऐकवायचंय. आता प्रश्न येतो, राजू हिरानीपर्यंत पोहोचायचं कसं. सुदैवाने असं झालं की त्यावेळेला राजू हिरानीचा लगे रहो मुन्ना भाई हा सिनेमा येऊन गेला होता नुकताच 7-8 साली. आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महात्मा गांधींची भूमिका दिलीप प्रभावळकरांनी केली होती. दिलीप प्रभावळकरांचे आणि माझे अतिशय चांगले स्नेहाचे संबंध आहेत, तेव्हाही होते, आजही आहेत. तर मी दिलीप प्रभावळकरांना असं विचारलं की बाबा, तुम्ही आता राजू हिरानी बरोबर काम केलंय, मला राजू हिरानीला भेटायची इच्छा आहे, माझ्याकडे काही एक कथानक आहे, तुम्ही काही करू शकता का मला मदत. हा प्रभावळकरांचा मोठेपणा आहे की ते राजू हिरानीशी बोलले की असा एक मराठीमध्ये लेखक आहे आणि त्याला तुला भेटायची इच्छा आहे, कारण त्याच्याकडे काही कथानक आहे असं तो म्हणतोय. तर प्रभावळकरांनी शब्द टाकल्यामुळे राजू हिरानी असं म्हटलं की हो, भेटीन ना मी. कारण माझं नावही त्याला माहीत असण्याचं काही कारण नाही. पण प्रभावळकरांनी फोन केल्यामुळे राजू हिरानी असं म्हणाले की मी भेटतो ना, काही हरकत नाही. योगायोगाने त्यावेळी तो त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या 3 इडियट्सच्या लिखाणासाठी पुण्याच्या जवळ एका फार्म हाऊस घेऊन राहिला होता. तर राजू हिरानी असं म्हणाले की अनायसा मी पुण्याच्या जवळच आहे, त्याला मला कॉन्टॅक्ट करायला सांगा. आणि मी कॉन्टॅक्ट केला आणि राजू हिरानींनी मला तिथेच बोलवलं फार्म हाऊसवर. मी त्यांना भेटलो, ते जे काही कथानक होतं ते थोडंसं ऐकवलं. मग आम्ही संध्याकाळची वेळ होती म्हणून जरा त्या मुळशीच्या परिसरात ते होतं, तिथे जरा एक वॉकला जाऊन येऊ आपण म्हणून असं गप्पा मारत आम्ही चक्कर मारून आलो. ते मला म्हणाले, उद्या येशील का परत संध्याकाळी. मी येईन. उद्या गेलो. असे 3-4 दिवस मी सलग गेलो त्यांच्याकडे. आणि ते झाल्यानंतर ते 5व्या दिवशी म्हणाले की नाही, आपण एकत्र काम करूयात. ते 4-5 दिवस गप्पा मारून हे जाणून घेत होते की मला किती येतंय, मला किती समजतंय, माझ्याकडे अजून काय आहे, मी काय वाचतो, मी कसा विचार करतो, याला खरंच काही किती पाण्यात आहे हा. त्याच्यानंतर आमचं एका चित्रपटावर काम सुरू झालं. दुर्दैवाने तो सिनेमा झाला नाही. पण परत मी सांगतो की चांगली माणसं भेटणं म्हणजे काय असतं. तर त्यावेळेला राजू हिरानींनाच असं वाटलं की अरे हा इतके दिवस आपल्याकडे येतोय, आपण एक सिनेमाचं सगळं केलेलं, काही कारणाने तो चित्रपट बनवू शकत नाहीये. तर तेव्हा ते म्हणाले की अरे माझा असोसिएट डिरेक्टर आहे राजेश मापुसकर, तो त्याची पहिली फिल्म करतोय आणि तू एवढं सगळं केलंस, आपला वेळ गेला पण तो चित्रपट काही झाला नाही. सो त्यांच्यामुळे त्यांनी मला त्यांचाच असोसिएट, कारण राजेश त्यांच्या तिन्ही सिनेमांना असोसिएट डिरेक्टर होता, त्यांनी मला राजेश मापुसकरकडे पाठवलं. आणि तो सिनेमा म्हणजे फरारी की सवारी.